नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार. त्यामधला पहिला म्हणजे भारतीय नवोन्मेष इंडेक्स म्हणजे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जो आता जाहीर झालेला आहे तो. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे हेनली पारपत्रक निर्देश किंवा निर्देशांक म्हणजे हेनली पासपोर्ट इंडेक्स. आणि तिसरा म्हणजे आत्ताच महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाने सुरू केलेली जिव्हाळा योजना. तर या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे. हे लेक्चर सुरू करण्या अगोदर मित्रांनो काही गोष्टी त्या तुम्हाला सांगतो. पहिली म्हणजे अशी, आपण काय करू आता, हे सगळे मुद्दे अशा प्रकारे घेत जाऊ. हे घेत गेल्यानंतर बऱ्यापैकी आपले सगळे मुद्दे एक्झामपर्यंत कव्हर होतील. आणि जे छोटे छोटे मुद्दे असतात जे आपल्या याच्यामध्ये कव्हर होणार नाही, तर त्या मुद्द्यांसाठी आपण एक थोडे संभाव्य प्रश्नांचे 1 ते 2 सेशन मी मोठे सेशन घेईल, ज्याच्यामध्ये तुमचे छोटे सगळे जे मुद्दे आहेत तर ते सगळे कव्हर होईल. आणि या लेक्चरच्या माध्यमातून जे मोठे मोठे मुद्दे आहेत तर ते पण तुमचे व्यवस्थित क्लिअर होईल. आणि याच्यातले संभाव्य प्रश्न हे तर असतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे संभाव्य प्रश्न आहेत छोट्या छोट्या मुद्द्यांचे जे याच्यातनं सुटलेले, तर त्या मुद्द्यांचे संभाव्य प्रश्न विथ विश्लेषण असं घेईल. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमचे सगळे मुद्दे कव्हर होतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जे नवीन मित्र असतील त्यांनी अजून जर आपले मागचे व्हिडिओ किंवा मागचे लेक्चर्स बघितले नसतील तर कृपया बघून घ्या, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, या लेक्चरच्या PDF नोट्स मिळवण्यासाठी कृपया टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आणि मित्रांनो, कोणी नवीन असेल ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं आपला पहिला मुद्दा आहे भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 किंवा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 म्हणजेच भारतीय नवोन्मेष इंडेक्स भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021. बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण नवोन्मेष या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घेऊ. बऱ्याच लोकांना इनोव्हेशन हे थोडं क्लिक झालं असेल, पण नेमकं त्याचा अर्थ काय किंवा नवोन्मेष म्हणजे काय, तर या गोष्टीचा आपण अगोदर अर्थ समजून घेऊ. हा अर्थ तुम्हाला समजला की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. बघा मित्रांनो, नवोन्मेष म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल करणे, एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन बदल करणे, एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन निर्माण करणे. आणि या नवीन झालेल्या निर्माणामुळे किंवा नवीन झालेल्या बदलामुळे लोकांच्या जीवन जगण्यामध्ये सुलभता येणे म्हणजे नवोन्मेष. आलं लक्षात? एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल करणे किंवा काहीतरी नवीन निर्माण करणे आणि या झालेल्या बदलामुळे किंवा झालेल्या नवीन निर्माणामुळे लोकांच्या जीवनामध्ये सुलभता येणे, लोकांचे जीवन जगण्यास सुलभ होणे म्हणजे नवोन्मेष. आलं लक्षात? आता तुम्हाला मी व्याख्या तर व्यवस्थित सांगितली, बऱ्याच जणांना थोडी कळाली असेल, काहींना कळाली नसेल. आता उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण पण आपल्या जनरेशनचे देतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की इनोव्हेशन किंवा नवोन्मेष म्हणजे काय. बघा मित्रांनो, अगोदर आपण सायकल वापरायचो, कुठे जायचं असेल तर सायकल वापरायचो आणि साधी सायकल वापरायचो, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या लहानपणीच झालं असेल की बघा मित्रांनो, नंतर रेंजर सायकल आली, बरोबर. म्हणजे साध्या सायकलला एखाद्या ठिकाणी जाण्यास जितका वेळ लागत होता त्याच्यापेक्षा कमी कालावधीत रेंजर सायकल तिथे जास्त फास्ट जाऊ लागली, बरोबर, आणि अगदी सुलभतेने. मग साध्या सायकल टू रेंजर सायकल यामध्ये झालेला बदल म्हणजे काय, इनोव्हेशन. आलं लक्षात? त्याच्यानंतर गिअरची सायकल आली, मग रेंजर सायकल टू गिअरची सायकल याच्यामध्ये झालेला बदल आणि गिअरची सायकल चालवायला अजून सुलभ जाऊ लागली, सोपी जाऊ लागली आणि तो झालेला बदल म्हणजे नवोन्मेष. आलं लक्षात? एखाद्या गोष्टीमध्ये झालेला बदल आणि त्या झालेल्या बदलामुळे लोकांचं जीवनामध्ये आलेलं सुसह्यपणा म्हणजे नवोन्मेष. त्याच्यानंतर मोटरसायकल आली, बाईक आली, बरोबर, ते झालं इनोव्हेशन. बाईक नंतर कार आली, कारने अजून आपण तिथं जास्त कमी वेळेत पोहोचायला लागलो, हे झालं इनोव्हेशन. आलं लक्षात? दुसरी एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो. बघा मित्रांनो, अगोदर एक बाईक चालू करायची असेल तर आपल्याला किक मारावं लागते, बरोबर. त्याच्यानंतर बटन स्टार्ट आलं, सेल्फ स्टार्ट म्हणजे लगेच बटन स्टार्ट असेल लगेच गाडी चालू व्हायला लागली, हे झालं इनोव्हेशन, किक टू बटन स्टार्ट. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या गोष्टीमध्ये बदल होणे, झालेल्या बदलामुळे लोकांच्या जीवनामध्ये सुसह्यपणा येणे म्हणजे इनोव्हेशन. आणि मला असं वाटतं पुरेशी चर्चा याच्यावर झालेली आहे. आणि असंच जे इनोव्हेशन कोणत्या कोणत्या राज्यामध्ये जास्त झालं हे मी उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. असं प्रत्येक क्षेत्रात अजून एक सांगतो. मोबाईल आहे, अगोदर आपण साधा मोबाईल वापरायचो, आता त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स येऊ लागले. प्रत्येक दिवसाला नवीन मोबाईलमध्ये काहीतरी ॲडिशन होऊ लागलं, बरोबर. आणि हे जे ॲडिशन होतं हे म्हणजे इनोव्हेशन. असं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक जे आहे तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे नवीन बदल होत आहे तर ते बदल म्हणजे नवोन्मेष. आणि असे बदल कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त झाले त्याच्यानुसार क्रमवारी काढणे म्हणजे नवोन्मेष निर्देशांक. आलं लक्षात? असे बदल जास्तीत जास्त कोणत्या राज्यात झाले त्या राज्यांच्या क्रमवारी काढणे म्हणजे नवोन्मेष निर्देशांक. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. चला तर मित्रांनो आपण बघूयात. मग आता नवोन्मेष निर्देशांक म्हणजे काय हे तुम्हाला कळाले. आता तो कशा प्रकारे बघू मित्रांनो. हा कधी जाहीर झाला तर हा झाला 21 जुलै 2022. भारतीय नवोन्मेष निर्देशांक कधी जाहीर झाला 2021चा 21चा निर्देशांक 21 जुलै 2022 ला जाहीर झाला. त्याच्यानंतर कोणाकडून जाहीर झाला तर बघा मित्रांनो, नीती आयोग
नीती आयोग. मी सांगितलं नीती आयोगाबद्दल मागचे लेक्चर बघा, बऱ्यापैकी मी चर्चा व्यवस्थित केलेली, त्याच्यामुळे मी आता जास्त नीती आयोगाबद्दल सांगत नाही. तर कुणाकडून जाहीर होतं भारतीय नवोन्मेष निर्देशांक? नीती आयोग. त्याच्यानंतर आत्ताच त्यांनी सुमन बेरी जे भारतीय नीती आयोगाचे उपाध्यक्ष तर त्यांनी नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष तर त्यांनी जाहीर केलेलं आहे. कोणी? सुमन बेरीने. मी यांच्यावर पण लेक्चर घेतलेलं आहे, मागे लेक्चर जाऊन बघा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2022ची तिसरी आवृत्ती, कितवी? 2022ची तिसरी आवृत्ती. यात भारतीय नवोन्मेष निर्देशांकाची सुरुवात झालेली 2019ला, म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये पहिला निर्देशांक जाहीर झाला. त्याच्यानंतर जानेवारी 2021 मध्ये दुसरा निर्देशांक जाहीर झाला आणि त्याच्यानंतर आता जुलै 2022 मध्ये तिसरा निर्देशांक जाहीर झाला, तिसरा नवोन्मेष निर्देशांक जाहीर केला. म्हणजे ही जी 2022ची जी आवृत्ती तर ती कितवी आहे? तिसरी आवृत्ती. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उद्देश काय बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं याचा नवोन्मेष निर्देशांक किंवा नवोन्मेष म्हणजे काय याच्याबद्दल मी व्यवस्थित सांगितलं. आता त्याचा उद्देश तुमच्या लगेच लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये, आलं लक्षात, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये नवोन्मेष स्पर्धा वाढीस लावणे. आता मला साधी सोपी सरळ गोष्ट सांगा मित्रांनो, एखाद्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त चांगले बदल व्हायला लागले, ज्यामुळे लोकांचं जीवन सुसह्य व्हायला लागलं, याच्यामुळे नक्कीच आपला देश पुढे जाईल. बरोबर? म्हणजे राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं इनोव्हेशन झालं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले बदल झाले, ज्याच्यामुळे लोकांना जगण्यामध्ये सुलभता आली, सगळे कामं फास्ट होऊ लागले. तर याच्यामुळे नक्कीच आपला देश पुढे जाईल. येस ऑर नो? मग देश पुढे जायचं असेल तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये असं बदल होणं गरजेचे आहे. येस ऑर नो? येस. मग हे बदल करण्यासाठी आणि या बदलासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे किंवा त्यांच्यामधली स्पर्धा वाढीस लावणे, याच्यासाठी ही क्रमवारी किंवा हा निर्देशांक जाहीर केला जातो. आलं लक्षात? ओके, मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता याचा उद्देश आपल्याला कळाला, हा याची तिसरी आवृत्ती हे पण कळलं. त्याच्यानंतर कोण जाहीर करतं तर नीती आयोग, हे कळलं. 21 जुलै 2022ला हा जाहीर झालेला आहे, हे पण कळलं. आता बघा मित्रांनो, याची 3 गटामध्ये विभागणी केली जाते. हा जो आपले पूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे, सगळ्यांचा क्रमांक याच्यामध्ये जाहीर केला जातो आणि या सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची 3 गटामध्ये विभागणी केली जाते. त्यामधला पहिला अ गट आहे प्रमुख घटक राज्य क्रमवारी. म्हणजे याच्यातले प्रमुख जे घटक राज्य, जे लोकसंख्या जास्त आहे किंवा त्यांचा GDP असेल किंवा त्यांचं उत्पादन असेल तर जास्त, असे प्रमुख घटक राज्य जे आहे तर ते घेतले जाते आणि त्यामध्ये 17 घटक राज्यांचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर अ, ब, क असे 3 प्रकारचे जे आहे तर याची गट पाडले जातात. किती? अ, ब, क. आता हा अ मध्ये काय आहे? प्रमुख घटक राज्यांची क्रमवारी. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ब मध्ये ईशान्येकडील व पर्वतीय घटक राज्यांची क्रमवारी. आलं लक्षात? म्हणजे जे नॉर्थ ईस्टचे जे राज्य आहे तर त्या ईशान्येकडील राज्य आणि पर्वतीय घटक राज्य, म्हणजे तिथंच उत्तराखंड असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, असे पर्वतीय घटक राज्य यांची एक गट केला जातो, गट ब. आणि गट क मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज जे आहे आणि शहरी राज्य, म्हणजे याच्यात फक्त गोवा, अशा यांचा समावेश होतो. असे किती गट पाडले जाते? 3 गट. ओके, आलं लक्षात? प्रमुख घटक राज्य क्रमवारी, त्याच्यानंतर पर्वतीय राज्य आणि ईशान्येकडील राज्य, आणि तिसरं म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि शहरी घटक राज्य, असे 3 प्रकारचे गट पाडले जाते. यामधला पहिला आपण बघू मित्रांनो, प्रमुख घटक राज्य क्रमवारी. आता प्रमुख घटक राज्यामध्ये एकूण किती राज्य टाकले त्यांनी या गटात? अ गटात 17. तर त्यामधलं पहिले कर्नाटक. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं कोणतं आहे? कर्नाटक. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं आहे तेलंगणा. पहिलं कोणतं आहे? कर्नाटक. दुसरं आहे तेलंगणा. तिसरं आहे हरियाणा. पहिलं कर्नाटक, दुसरं तेलंगणा, तिसरं हरियाणा. हे कशाचं आहे? जास्तीत जास्त इनोव्हेशन कोणत्या राज्यामध्ये झालं? आलं लक्षात? सगळ्यात जास्त कुठे झालं? कर्नाटक. त्याच्यानंतर तेलंगणा, त्याच्यानंतर हरियाणा, 4 नंबरला काय आहे? महाराष्ट्र, 5 नंबरला काय आहे? तामिळनाडू. आणि याच्यात टोटल कितीचे क्रमांक आहे? किती राज्य याच्यात? 17. आणि 17व्या क्रमांकावर आहे छत्तीसगड. आलं लक्षात मी काय सांगतोय? पहिलं कोणतं आहे? कर्नाटक. दुसरं आहे तेलंगणा. तिसरं आहे हरियाणा. चौथं आहे महाराष्ट्र आणि 5वं आहे तामिळनाडू. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटचं कोण आहे? छत्तीसगड. आणि ते अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की ही जी आवृत्ती 2022ची नवोन्मेष निर्देशांकाची ही तिसरी आवृत्ती, बरोबर. आणि या तिसऱ्या आवृत्ती म्हणजे पहिली झाली ती सप्टेंबर 2019 मध्ये पहिली, दुसरी जानेवारी 2021 आणि तिसरी आता जुलै 2022. आणि मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तिन्ही आवृत्तीमध्ये कर्नाटक फर्स्ट आहे. म्हणजे लगातार किंवा सलग 3 वर्षापासून कर्नाटकच पहिले. आलं लक्षात? मग याचा अर्थ काय? कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त इनोव्हेशन होतंय. त्याच्यानंतर 2 नंबरला तेलंगणा, 3 नंबरला हरियाणा, 4 नंबरला महाराष्ट्र, 5 नंबरला तामिळनाडू, 17 नंबरला छत्तीसगड. आलं लक्षात? मला असं वाटतं तुमची ही स्लाईड अगदी व्यवस्थित लक्षात आली असेल. आता आपण पुढच्या स्लाईडवर चालायचं. ओके, आता बघा मित्रांनो, आता अ मध्ये बघितलं आपण, अ, ब, क असे 3 गट पाडलेले. अ मध्ये 17 राज्य बघितले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कर्नाटक प्रथम, बरोबर. आता ब या गटामध्ये त्यांनी ईशान्येकडील आणि पर्वतीय घटक राज्यांची क्रमवारी दिली. या काय केलं? पूर्ण राज्यापैकी किंवा केंद्रशासित प्रदेशापैकी ब मध्ये काय टाकलं? जे ईशान्येकडील राज्य नॉर्थ ईस्ट आहे आणि पर्वतीय घटक राज्य आहे तर यांची यांचं लिस्ट यामध्ये दिली. याच्यात एकूण किती राज्यांचा समावेश आहे?
10 राज्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिले मणिपूर, व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं कोणतं याच्यात? मणिपूर. त्याच्यानंतर दुसरे उत्तराखंड, तिसरे मेघालय आणि 10व्या क्रमांकावर, म्हणजे टोटल किती याच्यात राज्य? 10. आता 10व्या क्रमांकावर कोणते? नागालँड. हे 3 व्यवस्थित लक्षात ठेवा. मणिपूर, उत्तराखंड आणि मेघालय हे 3 राज्य ब या गटात, म्हणजेच ईशान्येकडील आणि पर्वतीय घटक राज्यांची क्रमवारी, ज्यामध्ये एकूण 10 राज्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिले 3 कोण आहे? मणिपूर, उत्तराखंड, मेघालय. आलं लक्षात? आणि 10व्या नंबरला कोण आहे? नागालँड. आलं लक्षात इथपर्यंत? आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं अ, ब, क. आता क विभागामध्ये केंद्रशासित प्रदेश, क या गटामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्यांची क्रमवारी, असे 9 राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केलेला आहे. म्हणजे यामध्ये आपले 8 जे आहे ते युटी किंवा युनियन टेरिटरीज आणि 1 जे राज्य आहे तर ते कोणतं? गोवा. तर अशा प्रकारे 9 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा समावेश गट क मध्ये केलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रथम कोण आहे बघा मित्रांनो? चंदीगड. पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? प्रथम चंदीगड. त्याच्यानंतर दुसरा आहे दिल्ली, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा आहे अंदमान निकोबार. चंदीगड, दिल्ली, अंदमान निकोबार. आणि 9व्या नंबरला आहे लडाख. आलं लक्षात? 9व्या नंबरला कोणता आहे? लडाख. चालायचं पुढं. मला असं वाटतं ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल, अ, ब आणि क. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं भारतीय नवोन्मेष निर्देशांक याच्यावर मी पुरेशी चर्चा पण केली. तुम्हाला नवोन्मेष म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर त्याच्यानुसार राज्यांची क्रमवारी जाहीर केली. त्याच्यामध्ये अ, ब, क असे 3 गट पाडले. अ गटामध्ये जे 17 राज्य येते ते प्रमुख राज्य 17. त्याच्यानंतर ब गटामध्ये ईशान्येकडील राज्य आणि त्याच्यानंतर पर्वतीय राज्य असे 10. आणि त्याच्यानंतर केंद्रशासित, क गटामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्य. शहरी राज्यामध्ये फक्त गोवा आणि 8 केंद्रशासित प्रदेश असे 9. अशा प्रकारचे 3 गट पाडले. त्या 3 गटामध्ये प्रथम, दुसरा, तिसरा असा बघितला आपण. पहिल्या याच्यात 5, त्याच्यानंतर 3 आणि शेवटचे पण व्यवस्थित बघितले. मला असं वाटतं तुमच्या त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळू मित्रांनो. बघा मित्रांनो, आता दुसरा मुद्दा आहे आपला हेनली पारपत्र निर्देशांक 2022. आता व्यवस्थित लक्षात ठेवा. पारपत्र हा शब्द कदाचित तुम्ही नवीन ऐकला असेल, तर पासपोर्ट हा शब्द तुम्ही बरेच वेळेस ऐकला असेल, बरोबर. आणि त्या पारपत्रालाच काय म्हणतात? पासपोर्ट असं म्हणतात. आणि हेनली पारपत्र निर्देशांक 2022. आता तुम्हाला मी या मुद्द्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, त्याच्यानंतर मुद्दा चालू झाला की तुमच्या लगेच लक्षात येऊन देईल. बघा मित्रांनो, इथं आपलं पारपत्र या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला पुढचा मुद्दा समजण्यास व्यवस्थित सोपं जाईल. पारपत्र म्हणजे काय? पासपोर्ट. पारपत्र म्हणजे काय? पासपोर्ट. आता पासपोर्ट म्हणजे काय बघा मित्रांनो, आता मला सांगा, तुम्ही भारतामध्ये राहता, भारतामध्ये तुम्हाला कुठेही जायचं असेल, कोणत्याही राज्यामध्ये जायचं असेल, तर तुम्ही तुमची ओळख म्हणून काय सोबत ठेवता? आधार कार्ड, मतदान कार्ड, येस ऑर नो. हे काय झाले? तुमचे ओळखपत्र. कशासाठी? तुम्हाला भारताचे नागरिक आहात हे दर्शनासाठी, किंवा भारतामध्ये तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्ही सोबत ठेवता आणि दाखवता की आम्ही भारतामध्ये, आणि त्याच्या आधारे तुम्ही भारतामध्ये कुठेही प्रवास करू शकता आणि दाखवू शकता की आम्ही भारताचे नागरिक आहोत. येस ऑर नो? येस. त्याचप्रमाणे जर तुम्हाला भारताच्या बाहेर, बरोबर, त्याचप्रमाणे जर तुम्हाला भारताच्या बाहेर किंवा आंतरराष्ट्रीय यात्रा किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, भारतापासून दुसऱ्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर त्या प्रवासासाठी भारत सरकारने किंवा कोणत्याही ज्या त्या देशाचा नागरिक आहे त्या सरकारने तुम्हाला तुमचं ओळखपत्र म्हणून दिलेली गोष्ट म्हणजे पारपत्र. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही जर भारताच्या बाहेर प्रवास करायला गेले आणि तिथे तुम्हाला कोणीतरी विचारलं, तुमची ओळख म्हणून काहीतरी विचारलं, तर तुम्हाला तुमचं पारपत्र दाखवावं लागतं किंवा तुमचा पासपोर्ट दाखवावं लागतं. आणि या पासपोर्टवरून किंवा या पारपत्रावरून कळतं की तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात किंवा तुम्ही कुठून आलाय, आणि मग तुमची ओळख व्यवस्थित पटते. पारपत्र किंवा पासपोर्ट म्हणजे काय? एवढं लक्षात आलं व्यवस्थित? ओके. आता बघा मित्रांनो, या पारपत्रावरून ठरत असतं की तुम्ही कोणत्या देशामध्ये किती सहजतेने प्रवास करू शकता. आपल्याला हा निर्देशांक कसा बघायचा? हेनली पारपत्र निर्देशांक, की तुमच्या देशाचं जे पासपोर्ट आहे किंवा पारपत्र आहे किंवा पासपोर्ट आहे, तर या पासपोर्टच्या आधारे तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये किती सहजतेनं प्रवास करू शकता, किती सहजतेने तिथे जाऊ शकता, ते ठरवणं म्हणजेच हेनली पारपत्र निर्देशांक. आलं लक्षात? आता सपोज भारत देश आहे, तर भारत देशातले नागरिक किती देशामध्ये सहजतेने जाऊ शकता त्याच्यावरून त्यांची क्रमवारी ठेवायची. जपान देशातले नागरिक त्यांचा पासपोर्ट घेऊन किंवा पारपत्र घेऊन किती देशामध्ये सहजतेने जाऊ शकता, तर ते म्हणजे जपानचा निर्देशांक किंवा पारपत्र निर्देशांक. आणि याच्यावरून एक निर्देशांक काढला जातो की कोणता देशाचं पारपत्र हे जास्तीत जास्त देशामध्ये सहजतेने त्यांच्या नागरिकाला जाऊ देतं. आलं लक्षात? आणि त्याच्यानुसार ठरवलं जातं की कोणता देशाचा शक्तिशाली पासपोर्ट आहे, आणि तोच आपल्याला बघायचा की 1, 2, 3, 4, 5 कोणत्या देशाचा जास्तीत जास्त शक्तिशाली पासपोर्ट आहे आणि कोणत्या देशाचा कमी शक्तिशाली पासपोर्ट आहे, म्हणजे कमीत कमी देशात त्यांना एंट्री आहे. तर अशा प्रकारे हा पासपोर्ट निर्देशांक आहे. आलं लक्षात? ओके. बघा मित्रांनो, आता हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता पार्श्वभूमी सांगितली, तुमच्या सरळ पटपट सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील. ज्या
जगातील सर्वाधिक शक्तिशाली पारपत्राची क्रमवारी असणारा हा निर्देशांक आहे. जगातील सर्वाधिक शक्तिशाली पारपत्राची किंवा पासपोर्टची क्रमवारी. आता शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे काय? कोणत्या देशाचा पासपोर्ट, कोणत्या देशाचं पारपत्र हे दुसऱ्या देशामध्ये त्यांच्या नागरिकांना सहजतेनं घेऊन जातं. आलं लक्षात? आता इथे अजून एक गोष्ट सांगतो बघा मित्रांनो, व्हिसा काय असतं हे एक सांगतो. व्हिसा आणि पासपोर्ट यामध्ये फरक काय असतो? आता तुम्हाला जर भारताचे नागरिक आहे, तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय यात्रा करायची किंवा दुसऱ्या देशामध्ये जायचं, त्यावेळेस भारत सरकार तुम्हाला काय देईल? पारपत्र किंवा पासपोर्ट देईल, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं त्या देशामध्ये तुम्हाला अस्थायी रूपानं जर स्थायिक व्हायचं असेल तिथं, म्हणजे तात्पुरतं जर त्या देशामध्ये राहायचं असेल, स्थायिक व्हायचं असेल, तर तुम्हाला अगोदर त्या देशाकडून व्हिसा घ्यावा लागतो. काय घेतलं? व्हिसा घ्यावा लागतो. आणि तो जेव्हा मिळेल त्यावेळेसच तुम्हाला त्या देशामध्ये एंट्री असते, बरोबर. आलं लक्षात? पण जर तुमच्या देशाचं पारपत्र किंवा पासपोर्ट स्ट्रॉंग असेल, त्या देशात जर ऍक्सेप्ट केलं असेल तुमचं पासपोर्ट किंवा पारपत्र, तर तुम्ही या व्हिसा फ्री तिथे एंट्री करू शकता. तुम्हाला व्हिसा घ्यायची गरज नाही, तुम्ही नंतर ती प्रोसेस कंप्लीट करू शकता. पण तुमचं जर पासपोर्ट तुमच्या देशाचा स्ट्रॉंग नसेल किंवा तुमच्या पासपोर्टसाठी त्या देशामध्ये एंट्री नसेल, तर तुम्हाला अगोदर पूर्ण प्रोसेस केल्याशिवाय त्या देशामध्ये एंट्री नसती. आलं लक्षात? म्हणजे व्हिसा फ्री एंट्री तुम्हाला भेटू शकते ज्यावेळेस तुमचं पासपोर्ट स्ट्रॉंग असतो किंवा तुमच्या देशाचं पारपत्रक स्ट्रॉंग असतं. आणि हेच सर्वाधिक शक्तिशाली पारपत्रक म्हणजे काय, की तुम्हाला किती देशामध्ये जास्तीत जास्त व्हिसा फ्री एंट्री भेटतीये. आलं लक्षात? व्हिसा फ्री एंट्री भेटतीये, त्याच्यानुसार ठरवलं जातं की तुमच्या देशाचा पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे. आणि हेच सांगितलंय की जगातील सर्वाधिक शक्तिशाली पारपत्र किंवा पासपोर्टची क्रमवारी. आता शक्तिशाली म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हा कधी जाहीर झाला? तर जुलै 2022. कधी जाहीर झाला? जुलै 2022. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे परत वर्षातून दोनदा जाहीर होतो. आता परत इथं कन्फ्यूज होऊ नका. वर्षातून कधी जाहीर होता? वर्षातून दोनदा जाहीर होतो. आणि 2022चा पहिला जानेवारीमध्ये जाहीर झाला. म्हणजे सांगा, वर्षातून दोनदा जाहीर होतो म्हणजे हा कधी झाला? आता जुलै. आणि याच्या अगोदरचा जो झाला तो जानेवारी. तर त्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न बी आला तर जुलै असं विचारतील, जुलै 2022च्या पारपत्र इंडेक्सनुसार असं विचारतील. आणि जानेवारी 2022च्या पारपत्र इंडेक्सनुसार असं विचारतील. आपण इथं कोणता बघतोय? जुलैचा पारपत्र किंवा पासपोर्ट इंडेक्स बघतोय. आणि जानेवारीमध्ये पहिला झाला ना, हा कितवा आहे? दुसरा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कोणाकडून जाहीर होतो? आता हेनली आणि पार्टनर्स नावाची एक कंपनी आहे, तिचं मुख्यालय किती कुठलची आहे? लंडन येथे आहे. तर या कंपनीकडून हा निर्देशांक जाहीर होतो. व्यवस्थित लक्षात ठेवा, काय? हेनली आणि पार्टनर्स नावाची एक कंपनी आहे, ही कंपनी आहे, तो हेनली पारपत्रक निर्देशांक जाहीर करते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2022 मध्ये 199 देशांच्या पारपत्राचा समावेश होता. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. किती? 2022 मध्ये 199 देशाच्या पारपत्राचा समावेश होता. एकदा फास्ट मध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लगेच पुढे लक्षात येईल. बघा मित्रांनो, हेनली पारपत्र निर्देशांक 2022, एखाद्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे, जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट कोणता याचा अहवाल किंवा याची क्रमवारी दर्शवणारा हा अहवाल आहे. त्याच्यानंतर जुलै 2022 मध्ये हा प्रकाशित झाला. त्याच्या अगोदर म्हणजे जानेवारीमध्ये पण प्रकाशित झाला. याचा अर्थ, याचं कारण असं की एका वर्षामध्ये तो दोनदा जाहीर होतो, एकदा जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये. त्याच्यानंतर हा कोणाकडून जाहीर होतो? हेनली आणि पार्टनर्स नावाची कंपनी, जिचं मुख्यालय लंडनला आहे. आणि 199 देशाचा पारपत्रकाचा समावेश होता. कुठं? 2022 मध्ये. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं पारपत्र म्हणजे काय किंवा पासपोर्ट म्हणजे काय, व्हिसा फ्री एंट्री कशी मिळते. आलं लक्षात? तर जपान हा सलग 5व्या वर्षी प्रथम आहे. जपान हा सलग 5व्या वर्षी प्रथम, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. जपान हा कितव्या? सलग 5व्या वर्षी प्रथम आहे. सलग 5व्या वर्षी जो आहे तर तो प्रथम आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, भारताचं स्थान काय? तर भारताचं स्थान 199 मध्ये 87 वय. किती? 87 वय. आणि 2021 मध्ये भारताचं स्थान 90व होतं. किती? 90व. आणि आता किती? 2022 मध्ये ह्या निर्देशांकात किती आहे? 87. व्यवस्थित लक्षात ठेवा. 87 भारताचं स्थान. पहिल्या नंबरला कोण आहे? आता सलग 5व्या वर्षी प्रथम म्हणजे या वर्षी पण फर्स्ट कोण असेल? जपान. ओके. आता इथं कसं आहे बघा मित्रांनो, फर्स्ट जपान आहे. याचा अर्थ काय? तर जपानचा पासपोर्ट धारण करणाऱ्या व्यक्तीला जवळपास 193 देशामध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. 193 देशामध्ये ते सहजतेने पोहोचू शकतात. कोणतीही जास्त किचकट प्रोसेस पूर्ण न करता सहजतेने पोहोचू शकतात. कोणते? जपानचा पासपोर्ट धारण करणारे नागरिक. आणि भारताचा क्रमांक 87 आहे. म्हणजे भारताचे नागरिक एखाद्या देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये सहजतेने पोहोचू शकतात 60 देशांमध्ये. जवळपास किती देशांमध्ये? 60 देशांमध्ये. आणि 193 देशांमध्ये सहजतेने पोहोचू शकतात. मी तुम्हाला तेच सांगितलं की याची स्ट्रॉंगनेस कशावरून ठरवलं जातं, की किती दुसऱ्या देशामध्ये सहजतेने पोहोचू शकतो त्याच्यावरून त्याचं स्ट्रॉंगनेस ठरवलं जातं. आणि जपानचं का स्ट्रॉंग आहे? जपान का फर्स्ट आहे? कारण जास्तीत जास्त देशामध्ये म्हणजे 193 देशामध्ये ते सहजतेने पोहोचू शकतात, म्हणून जपान स्ट्रॉंग आहे. जपानचा पासपोर्ट स्ट्रॉंग आहे. आणि भारत जवळपास 60 देशामध्ये सहजतेने पोहोचू शकतो. व्हिसा फ्री एंट्री त्यांना मिळू शकते. बाकीची प्रोसेस नंतर तिथे होऊ शकते. भारत किती नंबरला आहे? 87. सलग 5व्या वर्षी जपान. आलं लक्षात? ओके.
भारतासह मॉरिटानिया आणि ताजिकिस्तान हे देखील 87व्या क्रमांकावरच आहेत. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतासह कोण, मॉरिटानिया आणि ताजिकिस्तान हे देखील 87व्या क्रमांकावरच आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रथम 3 शक्तिशाली पारपत्र किंवा प्रथम 3 शक्तिशाली पासपोर्ट तर कोणते बघा मित्रांनो, जपान. हे मी तुम्हाला सांगितलं कितव्या, सलग 5व्या वर्षी, सलग 5व्यांदा किंवा 5व्या वर्षी प्रथम कोण आहे, जपान. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 नंबरला 2 सारखे सिंगापूर आणि दक्षिण कोरिया हे दोघं 2 नंबरला आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे स्पेन. पहिले जपान, दुसरे सिंगापूर आणि दक्षिण कोरिया आणि तिसरे स्पेन. हे 3 गोष्टी इथं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटला जाईल तर तो आहे अफगाणिस्तान. यांना एंट्रीच नाही कुठं. आलं लक्षात. आता काय आहे सगळ्यात शेवटला, कारण यांच्या पासपोर्ट धारण करणारे जे नागरिक यांचे यांना दुसऱ्या देशात एंट्रीच नाही. आलं लक्षात. नॉर्मल असेल एक बाय चान्स एखाद्या, पण बाकी जास्त त्यांना एंट्री नाही. त्याच्यामुळे हा सगळ्यात शेवटला आहे. आलं लक्षात. चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मलाच वाटतं तुम्हाला भारतीय नवोन्मेष निर्देशांक आणि दुसरा हेनली पासपोर्ट निर्देशांक ह्या दोन्ही पण गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळायला असेल. नवोन्मेष म्हणजे काय हे पण तुम्हाला अगदी अचूकरित्या कळायला असेल. त्याच्यानंतर पासपोर्ट म्हणजे काय असतो किंवा व्हिसा म्हणजे काय असतो, पासपोर्ट शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे काय असतो, तर तो पासपोर्ट निर्देशांक पण तुम्हाला अतिशय अचूकरित्या व्यवस्थित कळायला असेल. आता आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळूयात मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजना. अतिशय महत्त्वाची, अगदी व्यवस्थित बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या क्लिअर होतील आणि प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही. तर बघा मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजना काय, तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो म्हणजे पुढच्या गोष्टी लगेच लक्षात येईल. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाने सुरू केलेली एक योजना आहे. ही योजना कैद्यांसाठी सुरू केली. जे शिक्षा भोगत असलेले कैदी आहे तर या कैद्यांसाठी सुरू केली. म्हणजे काय, तर हे कैदी जेव्हा गुन्हा करून तिकडे शिक्षा भोगायला जातात त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला कुणाचाच आधार नसतो. बरोबर. मग काय करतं, या महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाने ही योजना सुरू केली. म्हणजे काय, तर त्या जे कैदी तर त्यांना तिथे काम करायला लावायचं. बरोबर. आणि त्या काम करण्याच्या आधारावर त्यांच्या कुटुंबाला कर्ज द्यायचं. आलं लक्षात. त्या कैद्यांना कर्ज द्यायचं म्हणजेच त्यांच्या कुटुंबांना कर्ज द्यायचं आणि त्यांच्या कामातून ते कर्ज फेडून घ्यायचं. म्हणजे कैदी जरी तिथे शिक्षा भोगत असला तरी पण त्यांचं कुटुंब इकडे वाऱ्यावर सुटू नये, त्यांना काहीतरी त्यांच्या जीवनावश्यक गोष्टी पूर्ण करता याव्यात म्हणून ही कर्ज त्यांना उपलब्ध करून द्यायचं. त्यांच्या पण गोष्टी व्यवस्थित बघताना यांच्याकडून काम करून ते वसूल पण करून घ्यायचं. अशा प्रकारची साधी सोपी सरळ योजना आहे. आता तिची एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघूयात. तर बघा मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजना कोणासाठी, आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं, महाराष्ट्रातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी. आणि व्यवस्थित लक्षात द्या, फक्त कुठं ही योजना फक्त कोणापुरती मर्यादित आहे, महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि ते पण कारागृह किंवा कैद्यांसाठी. फक्त महाराष्ट्रातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी. आणि कोणाकडून, तर महाराष्ट्र कारागृह विभाग, गृह मंत्रालयाअंतर्गत हा येतो. तर महाराष्ट्र कारागृह विभागाअंतर्गत जे आहे तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शुभारंभ कधी झाला बघा मित्रांनो, 1 मे 2022. याची सुरुवात कधी झाली, 1 मे 2022. एरवडा कारागृह पुणे. ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. जिव्हाळा योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या कारागृहातून झाली, कोणत्या, एरवडा कारागृह, कुठलं, पुणे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी, 1 मे 2022. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हस्ते दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, म्हणजे तत्कालीन जे गृहमंत्री होते दिलीप वळसे पाटील, तर त्यांच्या हस्ते याची जे आहे तर याचा शुभारंभ झालेला आहे. कुठून, एरवडा कारागृह पुणे. आले लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उद्देश काय, आता मी तुम्हाला सांगितलं आत्ताच उद्देश काय, तरी पण तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येईल. बघा मित्रांनो, कैद्याच्या कौटुंबिक गरजा भागविणे. म्हणजे आता कैदी तिथे जर शिक्षा जरी भोगत असल्या पण त्यांच्या कुटुंबाच्या पण काहीतरी गरजा आहे. बरोबर. आता बऱ्यापैकी जे मेन माणूस असतो त्यांच्यावरच सगळं कुटुंब आधारलेलं असतं. मग आता मेन माणूस किंवा कैदी तिथे जर जाऊन शिक्षा भोगत असेल तर यांच्या कुटुंबाकडे कोण बघणार. मग त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागाने जी योजना सुरू केली ती म्हणजे जिव्हाळा योजना. आलं लक्षात, जिव्हाळा कर्ज योजना. तर बघा म्हणजे उद्देश कैद्याच्या कौटुंबिक गरजा भागवणे, जसं की शेती कामे असतील, मुलांचे शिक्षण असतील, नातलगांचे त्यांचे म्हणजे नातलग असतील तर त्यांचे औषधोपचार असतील, तर हे कुठनं भागायचे, तर त्याच्यासाठी हे कर्ज त्यांना द्यायचं. आणि त्याच्यासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली. कोणती, जिव्हाळा कर्ज योजना. आलं लक्षात. चालायचं पुढं. आता आपण सगळ्या गोष्टी त्याबद्दल डिटेल बघूयात. बघा मित्रांनो, याची योजनेची वैशिष्ट्य काय, तर प्रथम टप्प्यात सुरुवात एरवडा कारागृह, म्हणजे ही जी प्रथम टप्पा जो आहे तो प्रथम टप्प्यात फक्त एकाच कारागृहामध्ये सुरू करण्यात आली. एरवडा कारागृह कुठे, पुणे. आणि एकाच कारागृहात सुरू केली. हळूहळू ती 60 कारागृहात आता सुरू करण्यात येणार आहे. फक्त महाराष्ट्रातल्या 60 कारागृहात ते आता सुरू करण्यात येणार आहे. आणि प्रथम टप्प्यात कुठे सुरू करण्यात आली, फक्त एरवडा कारागृह पुणे. 1 मे 2022. दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होते त्या काळात, त्यांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली. कुणाकडून, महाराष्ट्र कारागृह विभाग. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे ही बँक व्यवस्थित लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोणती, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कैद्यांसाठी तयार करण्यात आलेली जिव्हाळा ही जगातील पहिली योजना आहे.
कुठलची योजना? जगात अशी आतापर्यंत कैद्यांसाठी तयार करण्यात आलेली कोणतीच योजना नाही. आणि ही कोण याच्या बँक कोणती आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. आणि जगातील पहिली योजना आहे. आतापर्यंत अशी योजना कुठेच नाहीये, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. आता बघा मित्रांनो, 3 वर्षापेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठीच आहे. म्हणजे जे कैदी 3 वर्षापेक्षा जास्त कारावासाची त्यांना शिक्षा झालेली आहे, अशाच कैद्यांसाठी योजना. किती? 3 वर्ष. व्यवस्थित लक्षात ठेवा, 3 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा जे भोगत असलेले कैदी आहे, तर अशाच कैद्यांसाठी ही योजना आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं कर्ज दिलं जाईल, तर कैद्यांना 50,000 रुपये कर्ज दिलं जाईल. किती? व्यवस्थित लक्षात ठेवा, किती? कैद्यांना जिव्हाळा योजनेअंतर्गत कैद्यांना खालीलपैकी किती हजारापर्यंत कर्ज दिलं जाईल? किती हजार रुपये कर्ज दिलं जाईल? तर किती? 50,000 रुपये कर्ज दिलं जाईल. आणि मित्रांनो, ते इंटरेस्ट फ्री नसणार आहे, त्याच्यावर व्याजदर असणार आहे. तो व्याजदर आहे 7%. किती? 7% व्याज 7% व्याजदर असणार आणि 50,000 रुपये कर्ज दिलं जाईल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रथम गुन्हा असलेले कैदी ज्यासाठी पात्र ठरतील. आता एक अगोदर अट सांगितली की 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा भोगत असलेले कैद्यांसाठीच आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा भोगताय पण एक प्रथमच गुन्हा पाहिजे. नाही तर असं नाही की 10-20 गुन्हे केले प्रत्येक वेळेस आयुष्यभर तिथंच तुरुंगातच पडू नये, कारावासातच आहे, तर असं नाही पाहिजे. तुम्ही प्रथमच गुन्हा केलेला पाहिजे, प्रथमच तो कारावास भोगत असलेला पाहिजे, त्यालाच ही योजना लागू आहे. त्याच कैद्यांसाठी ही योजना लागू आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता नाही. म्हणजे कर्ज घेण्यासाठी तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता नाही. काय गरज आहे? तो कैदी स्थिती आहे ना, तो त्यांना त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं तर त्यांना अचूकरित्या माहिती आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी तारण घेणार कोणाच? ते जामीनदार घेणार कोण आहे? जामीनदार घेणार नाही, काही तारण पण ठेवायला याच्याकडे काहीच नसणार. आणि त्याच्याकडून कसं वसूल करायचे कारागृह अधिकाऱ्याला परफेक्ट माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचे तारण आणि जमीनदाराची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर कर्जाची परतफेड कैद्याच्या उत्पन्नातून. आता कैद्याचं उत्पन्न आलं लक्षात तुम्हाला? ओके. कुठून होणार? कैद्याच्या उत्पन्नातून. त्याच्यानंतर कर्ज परतफेड रकमेचा 1% निधी. आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस आता ही 50,000 रुपये आता परत कर्ज म्हटल्यानंतर परत करावं लागेल, बरोबर? आणि ते इंटरेस्ट रेटने करावं लागेल, म्हणजे 60% इंटरेस्ट रेट त्याच्यावर लागेल. तर ही सगळी रक्कम ज्यावेळेस परत होईल, तर त्या परत झालेल्या रकमेतून 1% निधी बँक कल्याण निधीसाठी देणार, कैद्याच्या कल्याण निधीसाठी देणार. म्हणजे आता पुणे येरवडा कारागृह आहे, याच्यात सपोज 50 व्यक्ती किंवा 50 कैद्यांना कर्ज मंजूर झालं, तर या लोकांच्या ज्यावेळेस कर्जाची परतफेड होईल, तर त्याच्यापैकी 1% त्या येरवडा कारागृहाला कैद्यांच्या कल्याण निधीसाठी देणार. म्हणजे जास्तीत जास्त तिथं काहीतरी सुधारणा करण्यासाठी ती बँक 1% निधी, किती? 1% निधी परत त्या कारागृहाला देणार. कशासाठी? कैद्याच्या कल्याण निधीसाठी. आलं लक्षात? मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला तिन्ही पण मुद्दे आहेत ते अगदी अचूकरित्या व्यवस्थित कळाले असतील. पहिला म्हणजे भारतीय नवोन्मेष निर्देशांक, दुसरा म्हणजे हेनली पासपोर्ट निर्देशांक आणि तिसरा म्हणजे जिव्हाळा कर्ज योजना. हे तिन्ही पण मुद्दे आहेत अगदी अचूकरित्या तुम्हाला कळाले असतील. आता आपण या मुद्द्यांवर असलेले संभाव्य प्रश्न बघूयात. तर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 1, भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 बद्दल बरोबर नसलेली विधाने ओळखा. बरोबर नसलेली म्हणजे काय सांगा मित्रांनो? चूक. बरोबर नसलेली म्हणजे काय? नवीन मुलांसाठी सांगतो. बरोबर नसलेली म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो, 3 गटामध्ये या निर्देशांकाची विभागणी करण्यात आली. काही डाऊट आहे का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं अ, ब आणि क. अ, ब आणि क. अ मध्ये प्रमुख 17 घटक राज्यांचा समावेश आहे. ब मध्ये जे पर्वतीय घटक राज्य आणि ईशान्येकडील घटक राज्य, तर अशा 10 घटक राज्यांचा समावेश आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर क मध्ये जे शहरी राज्य आहे म्हणजे गोवा आणि केंद्रशासित प्रदेश, अशा 9 जणांचा समावेश आहे. असे 3 गट करण्यात आले. मी व्यवस्थित सांगितलं. त्याच्यामध्ये पहिलं कर्नाटक, इकडं दुसरं ब मध्ये पहिलं मणिपूर, क मध्ये चंदीगड. सांगितलं व्यवस्थित? ओके. तर याची विभागणी 3 गटामध्ये या निर्देशांकाची विभागणी करण्यात आली. तर हे कसं असेल? बरोबर असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रमुख घटक राज्याच्या क्रमवारीत कर्नाटक राज्य प्रथम स्थानी आहे, बरोबर आहे. सलग तिसऱ्यांदा, म्हणजे हा अहवालाची आवृत्ती किती होती? 3री. आणि सलग तिसऱ्यांदा प्रथम कोण आहे? कर्नाटकच. आलं लक्षात? महाराष्ट्र 4 नंबरला, कर्नाटकच प्रथम आहे. म्हणजे हा पण वाक्य बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे, म्हणजे दोन्ही पण बरोबर आहे. याचा अर्थ चुकीचं कोणतं असेल? यापैकी नाही. आलं लक्षात? ओके. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजना खालीलपैकी कोणासाठी राबवण्यात येते? आता काय परत सांगायची गरज असली नाही पाहिजे. कोणासाठी? कैद्यांसाठी, बरोबर. 50,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जाणार. उद्देश कुटुंबाच्या कर्ज भागवणे, यांच्या कामातून यांच्या उत्पन्नातून ते परतफेड करणार. आलं लक्षात? मी सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. चालायचं पुढं? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 3, हेनली पासपोर्ट निर्देशांक 2022 बद्दल चूक नसलेले विधान ओळखा. चूक नसलेले म्हणजे काय रे मित्रांनो?
चूक नसलेले म्हणजे बरोबर. हे छोटे छोटे मुद्दे बरं मुद्दाम असे प्रश्न किंवा असे तिला डिझाईन करतो. याचं कारण असतं नवीन मुलांना, आता मी सगळ्या याच्यात ह्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे, त्याच्यामुळे नवीन मुलांना काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी एक्झाममध्ये जे प्रेशर असतं तर त्याच्या याच्यात लक्षात येत नाही आणि बरेच प्रश्न याच्यामुळे चुकतात. तर ते चुकू नये म्हणून तुमची इथेच प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी ह्या गोष्टी इथे केलेल्या आहे. आणि हे तुम्हाला इथेच नाही तर सगळ्या विषयात कामं येईल. बरोबर. चूक नसलेले म्हणजे कोणते ओळखायचे? बरोबर. हेनली पासपोर्ट निर्देशांकाबाबत जपान सलग 5व्या वर्षी प्रथम स्थानी आहे. काही डाऊट? मी तुम्हाला सांगितलं जपान सलग 5व्या वर्षी प्रथम स्थानी आहे. भारत 199 देशांच्या यादीत 87व्या क्रमांकावर आहे. काही डाऊट? आणि 2000 याच्या अगोदरच्या याच्यात कितवा होता? 90वा. आता किती आहे? 87व्या क्रमांकावर. आणि हे प्रथम स्थानी म्हणजे काय? जास्तीत जास्त देशामध्ये सहजतेने प्रवास करू शकतो किंवा सहजतेने जाऊ शकतो. व्हिसा फ्री एंट्री फक्त एंट्री तिथं मिळू शकते. तर अशा जवळपास 193 देश आहे आणि भारत जवळपास किती? 60 देशांमध्ये सहजतेनं पोहोचू शकतो. म्हणजे आपण थोडं खाली, खूप खाली. आणि जास्तीत जास्त स्ट्रॉंग शक्तिशाली पासपोर्ट किंवा पारपत्र कोणत्या देशांचं आहे? जपान. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता इथं काय आपल्याला विचारलं? बरोबर विधाने ओळखा. अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे म्हणून उत्तर काय असेल आपलं? अ आणि ब. त्याच्यानंतर 4 क्रमांकाचा संभाव्य प्रश्न बघा मित्रांनो, जिव्हाळा कर्ज योजना अंतर्गत कैद्यांना किती रुपयापर्यंत कर्ज दिले जाते? तुम्ही सांगा आता किती रुपयापर्यंत? किती? 50,000. काही डाऊट? 50,000 रुपयापर्यंत कर्ज त्यांना दिले जाते. मला असं वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्या अचूकरित्या लक्षात येत असतील असं मी गृहीत धरतो. चालायचं पुढं. ओके. बघा मित्रांनो, मला असं वाटतं मी तुम्हाला सगळे मुद्दे अचूकरित्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न जर आला तर याच्या बाहेर जाणार नाही, व्यवस्थित बघा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, याच्या रिव्हाइज करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. मी त्याच्या सगळ्या PDF नोट्स तिथे टाकत असतो आणि काही सूचना असेल तर त्या पण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. मित्रांनो थांबूया. थँक्यू.